मी सरपंच या नात्याने बोलतो की मला स्वतःचा जीव जरी जाईल काही तर मला परवा नाहीये, पण मी माझ्या गावामध्ये खानसाठी तीव्र विरोध करीन. माझा अख्खं गाव या उपोषणावर बसन. अदानींच्या खाणी विरोधात लढा उभारणारे सरपंच स्वप्नील गावंडे. नागपूर जिल्ह्यामध्ये अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट लिमिटेडची दहेगाव गोवरी भूमिगत कोळसा खाण प्रस्तावित आहे. याच प्रकल्पासाठी यावर्षी सप्टेंबरमध्ये झालेली जनसुनावणी लोकांनी उधळून लावली होती. गावकऱ्यांच्या आक्षेपांवरती कंपनीने BBC मराठी सोबत बोलताना स्पष्टीकरण दिलं होतं. या खाणीला लोकांचा विरोध का आहे हे जाणून घ्यायला आम्ही या गावांमध्ये पोहोचलो. प्रस्तावित जागेत गोवरी, सिंदी, खैरी, तोंडा खैरी, बोरगाव खुर्द, बेलोरी, झुंकी, वलनी, खंडाळा आणि परडी या 10 गावांचा समावेश आहे. तर 78.22 हेक्टर वनजमीन आवश्यक आहे. वलनी आणि तोंडा खैरीच्या गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की खाण आली तर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. ज्यापासून तिथून खदान सुरुवात करा तिथे माझ्या गावातली पाण्याची विहीर आहे माझीवाली आणि बोर आहे माझावाला. तिथूनच पाणी मी एवढ्या दुरून मी माझ्या गावात पाणी नेऊन राहिलेलं. आज विचार करा तर किती दूर आहे ते माझं गाव, आणि त्याच सर्वे नंबरवर यांची खदान ओपन करत आहे. आज कसं तरी एकरी समजून चला कोणा कास्तकाराला जर सोयाबीन म्हटलं तर 7 ना 8 क्विंटल सोयाबीन होत असेल तर मी तर म्हणतो की पाणी जर गेलं तर 2 क्विंटल बी सुद्धा होणार नाही. भूजल पातळी कमी होईल अशी गावकऱ्यांना भीती वाटते. या भागातली जमीन सुपीक आहे. इथे संत्री मोसंबीच्या फळबागांसह भाजीपाला देखील पिकवला जातो. नाही पाणी जाईन सगळं शेतातलं. विहिरीचं पाणी आटन, वावरात पीक नाही होणार. पाणी आमच्या विहिरीत 40 हाताच्या खालचं पाणी आहे. मग खदन केलं पाणी राहीन का? काहून का वल्ला पेढीची जमीन आहे. 4 पेढ्यापासून जमीन आहे आमची. आम्ही काही विकत नाही घेतलेली आहे. मग काहून जाऊ देऊन आम्ही? कोणतं काही नाही. कोणाजवळ 10 आहे, कोणाजवळ 15 आहे, कोणाजवळ 20 आहे. मग यायनं काय करा? आमच्याजवळ कशी बी 4 पायल्या जेवारी टाकून तर आम्ही कसं बी खाऊन वरचा पाणी ईश्वराची देण आली तर. खाणीमुळे होणाऱ्या प्रदूषणाबद्दलही गावकरी प्रश्न उपस्थित करतायत. आमची जमीन सुपीक आहे. आज आम्हाला पैसा दिला तुम्ही किती करून द्याल तर त्याचा पैशाचं महत्व नाही. याच्यामध्ये बहुत काही नुकसान आहे आमचं. पाणी तर जाईनच जाईल, पण जो कोळसा वरता आल्यावर जो ट्रकनं वाहतूक करते त्याचं प्रदूषण म्हणजे शेतीवर भरपूर, म्हणजे 1-1, 2-2 किलोमीटर पर्यंत अनाज बी नाही होऊ शकत. कोणतं कापूस काच्यावर म्हणजे पुरा गागड्डा दूर जमा होऊन जाते. म्हणून आम्हाला शेती काही विकायची नाही, अडाणीले काही द्यायची नाही. आणि सरकारले जर बोलायचं आहे तर आमच्या सोबत येऊन बोला, आम्ही त्याच्यासोबत बोलू. कोणी बी येते हे पाहिजे का ते पाहिजे का, खुर्च्या देतो, हे देतो, ते देतो, प्रबोलन देते फक्त आम्हाला, दुसरं काहीच नाही देत. खाणीमुळे पर्यावरणावरील दुष्परिणामच नाही तर वाघाचा कॉरिडॉर डिस्टर्ब होईल असं पर्यावरण तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तुम्ही एक पेड माके नाम लावणार आहे ते त्याच्यामध्ये दिलंय, पण किती कापणार आहेत त्याचं क्लिअर हे नाहीये. दुसरा आहे टेलिमेट्री टायगर कॉरिडॉर जो आहे, म्हणजे जर पेंचवरून जे वाटचाल असते वाघाची ती जर बोरपर्यंत येत असेल तर त्याला तो कॉरिडॉर जो आहे तो तुम्ही डिस्टर्ब नाही करू शकत. मग तुम्ही मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट जे आपण म्हणतो की शहरांमध्ये किंवा गावांमध्ये वाढतंय त्याचं कारण हेच आहे की तुम्ही त्यांचे जंगल नष्ट करता. खाणीला विरोध झाला त्यानंतर 11 सप्टेंबरला अंबुजा सिमेंट प्रायव्हेट लिमिटेडने स्पष्टीकरण दिलं होतं. ही खाण भूमिगत आहे त्यामुळे प्रदूषण होणार नाही. खाणीतून निघणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केला जाईल. खाणकाम हे पूर्णपणे शून्य द्रव उत्सर्जन प्रणालीवरती आधारित आहे. निर्माण होणाऱ्या अधिकच्या पाण्यावर प्रक्रिया करून जवळच्या नाल्यात तलावात सोडलं जाईल, जेणेकरून ते पाणी शेतकऱ्यांना वापरता येईल. पर्यावरणावर व त्या भागाच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी अतिरिक्त प्रदूषण नियंत्रण उपाययोजना आणि पर्यावरण संवर्धनाची पावले उचलली जातील. ग्रामसभा घेतली. ग्रामसभेमध्ये जनसुनावणी आणि अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहारातून ग्रामस्थांनी केलेला विरोध महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुनावणीच्या अहवालातही नमूद आहे. त्यामुळे आता सरकार ग्रामस्थांचा विरोध डावलून या खाणीला परवानगी देतं का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. सुरुवात होऊ शकत नाही हे त्यांचं स्टेटमेंट आहे मॅडम.